भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी एक आदर्श व्यक्तिमत्वाचं चित्र रेखाटलेलं आपल्याला दिसतं आणि हा आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे स्थितप्रज्ञ पुरुष आहे। या स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगण्याकरता भगवंतांनी या अध्यायात शेवटचे 18 श्लोक वापरले आहेत। स्थितप्रज्ञाच्या या सर्व लक्षणांवर जर आपण त्याचा आविष्कार बघितला तर श्रीकृष्णांच्या व्यक्तिमत्वात हे आपल्याला सगळे गुण दिसून येतात। भगवद्गीतेने निवृत्ती मार्गाचा निषेध केला आहे। क्रियाशीलता हा मानव धर्म आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले। काहीही न करता वर्षानुवर्ष जगत राहणे हे गीतेला नामंजूर आहे। या महान ग्रंथात क्रियाशीलता, भक्ती आणि ज्ञान यांचा त्रिवेणी संगम झालेला आपल्याला दिसतो। या त्रिवेणी संगमात जो कोणी स्नान करेल आणि जीवनातील परमोच्च शिखर गाठू शकेल असं भगवंतांनी अभिवचन सुद्धा दिलेलं आहे। प्रत्येक माणूस हा इच्छा, बुद्धी आणि भावना यांचं एक गोड रसायन आहे। इच्छाशक्ती ही माणसाच्या क्रियाशीलतेला चालना देते। त्याला अस्थिर बुद्धीची जोड दिली की मग जीवनरथ योग्य मार्गावरून चालू लागतो। अशा या अभूतपूर्व प्रवासात माणसाने भावनेचा आधार घेतला की जीवनात भक्तीचा सुगंध दरवळतो आणि यातच जीवनाची परिपूर्ती आहे। यासाठी इच्छा, बुद्धी आणि भावना यांचं जीवनामध्ये संतुलन साधलं पाहिजे। माणूस बुद्धीच्या आहारी गेला की तो ज्ञानवंत होईल, पण त्यातून येणाऱ्या पांडित्याचा अहंकार वाढतो आणि म्हणून बुद्धीला भावनेची जोड दिली पाहिजे। असे झाले तरच जीवनात ज्ञानगंगा आणि भक्तिगंगा यांचा संगम होतो। क्रियाशीलतेला ज्ञानाची आणि भक्तीची जोड मिळाली तर साधक हा ब्रह्मस्थिती हे सर्वोच्च शिखर गाठू शकतो। गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील तत्वज्ञान माणसाला पुरुषोत्तम करणारे आहे। ब्रह्मनिर्वाण हे या तत्वज्ञानाचे फलित आहे आणि या तत्वज्ञानात साधकाला ब्रह्मपदापर्यंत घेऊन जाण्याची क्षमता आहे। ब्रह्मस्थिती, ब्रह्मनिर्याण हे शब्द कदाचित आपल्याला अनुभव विश्वात मावणार नाहीत, तथापि हे तत्वज्ञान ज्यांनी आपल्या जीवनात उतरवले ते मानव महामानव म्हटले पाहिजे। आणि ह्या दृष्टीनेच या शतकातील स्वामी विवेकानंद, रमण महर्षी, योगी अरविंद यासारखी चरित्रे आपल्याला दीपस्तंभासारखी उपयोगी पडतील। म्हणून त्यांचं अनुसरण करणं हे आपल्या जीवनाची इति कर्तव्यता आहे। श्रीराम।